या 2 उभ्या आणि आडव्या रेषा आहेत, त्या आपणाला कर्माच्या बाबतीत सांगणार आहेत. तर कर्म कसं करायचं? कर्म धर्माप्रमाणे कर्म करायचं. कर्म काहीसुद्धाच त्यातून स्वार्थ साधायचा नाही, असं कर्म करायचं. कर्म हे काम केलंच पाहिजे आणि त्यातून आपल्याला काय मिळणार आहे? तर मोक्ष मिळणार आहे. तर मोक्ष मिळवण्यासाठी आपल्याला 4 मुक्ती लागतात. ह्या मुक्ती कुठं आहेत ते आपण आता पाहूया. सालोक्य, सामिप्य, सारूप्य, सारुच्य. ह्या 4 मुक्ती मिळाल्यानंतर आपल्या अंतःकरणात काय लपलेलं आहे हे आपण पाहूया. मन, बुद्धी, अहंकार आणि प्रेम हे लपलेलं असल्यामुळं आपल्या अंतःकरण वेगवेगळ्या भावात पसरत असतं. परंतु या स्वस्तिकमध्ये जे आत्मबिंदू आहेत, त्या आत्मबिंदूत काय काय आहेत हे पण आपण पाहूया. श्रद्धा, विश्वास, प्रेम आणि सारूप्य हे असल्याशिवाय आपल्याला कुठलंच कर्म होत नाही. त्यासाठी ह्या सर्वांची आपल्याला गरज भासते. तर मी आज तुम्हाला स्वस्तिक कसे बनते याची माहिती तुम्हाला दिलेली आहे. ती तुम्हाला जर आवडली तर तुम्ही शेअर करा, लाईक करा. नमस्कार.